नमस्कार मित्रांनो, TET 2021 पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा असून क्षेत्रफळ 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2 1/2 आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती? पर्याय x, पर्याय 2 आहे x अधिक 1, पर्याय 3 आहे x अधिक 3 आणि पर्याय 4 आहे x अधिक 5. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, प्रश्नामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि पाया उंचीपेक्षा मोठा आहे असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथं उंची काढायची आहे. तर आपल्याला माहीत आहे का त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची, हा सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा. मग आपल्याला इथं क्षेत्रफळ दिलेला आहे. क्षेत्रफळ किती दिलं आहे? तर 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2 1/2 अशा प्रकारे क्षेत्रफळ दिलं आहे. आणि मग इकडं सूत्र काय? तर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. अगोदर बघा, आपण हे क्षेत्रफळ दिलं याला सोडून घेऊ. सोडून घेतलंच काय बघा, याचं 2.1/2 दिलेला बघा. हे 2 आणि हे 2 यांचा गुणाकार होईल म्हणजे 2 गुणिला 2 आणि हा 1 यांची बेरीज छेदामध्ये 2 राहील जसं तसं. 2 गुणिला 2 4 अधिक 1 5 म्हणजे 5/2 अशा प्रकारे होईल. मग बघा, 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 5/2 या प्रकारे झालेला. आता काय करू? इकडे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर बघा, आपण काय करू? दोन्ही बाजूला 2ने गुणू. दोन्ही बाजूला 2ने गुणल्यास काल बघा, 2 गुणिला 1/2 गुणिला x वर्ग अधिक 3x अधिक 5/2 बरोबर 2 गुणिला 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. त्यानंतर बघा, इथं 1/2 गुणलं तर इथं राहील फक्त 1. त्यानंतर 2 गुणिला 3 इथं होईल मग x वर्ग राहील अधिक 2 गुणिला 3x म्हणजे 6x आणि 2 गुणिला 5/2 तर इथं राहील फक्त 5. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं उरेल 5. आणि इकडे 2 गुणिला 1/2 केलं तर इकडे उरणार फक्त पाया गुणिला उंची. आता पाया गुणिला उंची आपल्याला हे समीकरण मिळालं, पाया गुणिला उंची. आता या समीकरणाचे आपण अवयव पाडला तर आपल्याला उंची आणि पाया मिळेल. आता अवयव पाडण्यासाठी काय करू बघा, तर बघा, आता कोणत्या दोन संख्येचा गुणाकार हा एवढा येईल? तर काय करू? x अधिक 5 आणि x अधिक 1 बरोबर यांचा गुणाकार केला. बघा, दोन्ही ठिकाणी आपण अधिक अधिक काढून घेतला, कारण इथं बघा दोन्ही ठिकाणी धन अधिकचं चिन्ह आहे, ऋण वजा. दोन्ही ठिकाणी बघा आपण अधिक अधिक काढून घेतलं, कारण दोन्ही ठिकाणी इथं अधिक अधिक आहे म्हणून आपण इथं अधिक घेतलं. इथं जर वजाबाकीचं चिन्ह असतं तर आपल्याला इथं मग वजाबाकीचं चिन्ह घ्यावं लागलं असतं कोणत्या तरी एका अवयवामध्ये. तर बघा, आपण आता यांचं जर काय गुणाकार केलं तर x अधिक 5 गुणिला x अधिक 1. तर या पहिल्या ब्रॅकेटने आपल्याला दुसऱ्या ब्रॅकेटला गुणायचं आहे. मग अगोदर या xने या xला गुणलं तर x गुणिला x x वर्ग पुन्हा x गुणिला 1 x येईल. त्यानंतर 5ने xला गुणलं तर 5x आणि 5ने 1ला गुणलं तर 5 1 5. आता पुन्हा यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर x² आणि x अधिक 5x अधिक 6x अधिक 5 आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. x वर्ग अधिक 6x अधिक 5 मिळालेला आहे. मग बघा, हे दोन काय झाले तर या दोनपैकी एक पाया आणि एक उंची आहे, यांचा गुणाकार आपल्याला हा मिळाला आहे. मग आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? पाया उंचीपेक्षा मोठा आहे. तर मोठी काय? x अधिक 5 मोठा आहे म्हणजे उंची काय येईल तर x अधिक 1 x अधिक 1 उंची येईल म्हणजे पर्याय 2 हा आपला बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. आपण बघा स्टेप वाईज पूर्ण प्रश्न सोडवलं म्हणून आपल्याला एवढा उशीर लागलेला आहे. जर आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर आपल्याला जर पूर्ण प्रोसिजर माहीत आहे तर अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आपल्याला बघा, प्रश्नात काय विचारलेलं आहे का? पाया उंचीपेक्षा मोठा आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर त्या त्रिकोणाची उंची काढा म्हटलं आहे. मग आपल्याला क्षेत्रफळ दिलं तर क्षेत्रफळ लिहून घेतलं आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. मग आपण काय केलं, अगोदर हे क्षेत्रफळ सोडून घेतलं तर आपल्याला काय मिळालं? समीकरण x चा वर्ग अधिक 6x अधिक 5
हा मिळालं. मग पाया गुणिला उंची बरोबर हे समीकरण मिळतं आहे. म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार हा यायला पाहिजे. तर आपण दोन संख्यांचा गुणाकार केला कोणतं x अधिक 5 आणि x अधिक 1 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळालं x वर्ग अधिक 6x अधिक 5 मिळालं. मग यामध्ये बघा ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला मिळाला हे वाले समीकरण. म्हणजे यामधून एक पाया आहे आणि एक उंची आहे. तर आपल्याला प्रश्नात काय मिळाला पाया उंचीपेक्षा मोठा आहे. म्हणजे मोठी संख्या पाया आणि लहान संख्या उंची म्हणून उंची काय झाली तर x अधिक 1 पर्याय 2 हा आपला बरोबर उत्तर आहे. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.